नमस्कार. मी आज तुम्हाला युद्धाचं रामायण ही गोष्ट सांगणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर गोष्ट ऐका. युद्धाचं रामायण. रामायणात अनेक गोष्टी आहेत. वाटतं की विलक्षण मर्यादेचं हे रामायण आहे. केवढ्या प्रेमसंबंधांचं रामायण आहे. केवढ्या नीतिधर्माचं रामायण आहे. केवढ्या भक्तिभावाचं आणि योगज्ञानाचं हे रामायण आहे. या सर्व गोष्टीचं रामायण तर आहेच, पण प्रथम ते युद्धाचं रामायण आहे. त्याची ती आंतरिक धारा फार पाहण्यासारखी आहे. रावणाकडून उपद्रव आणि उत्पात तर चाललेच होते. या दृष्ट्याचं परिपत्य करण्यासाठी ऋषीसंस्थांनी योजना केली होती आणि त्याची धुरा रामावर होती. त्याला सहाय्य करण्याची जबाबदारी ऋषी समुदायाची होती. रामाकडून युद्धाच्या दिशेने पहिलं पाऊल पडलं. तो प्रसंग म्हणजे विश्वामित्र दशरथाकडे रामाची मागणी करायला आले. तो भाग थोडा मुळातून पाहण्यासारखा आहे. राजश्री आणि ब्रह्मर्षी या दोन्ही पदव्या मिळवलेले विश्वामित्र ऋषी मोठे प्रयोगशील होते. त्या काळात विविध ठिकाणी विविध ऋषी सतत यज्ञ करीत असत. त्यातले काही यज्ञ हे विविध प्रयोगच असत. या प्रयोगशाळांची स्वरूप भिन्न होती आणि साधनंही वेगळी होती. त्या प्रियांकाद्वारे अपेक्षित गोष्ट प्राप्त होण्याला तो योग्य सिद्ध होणं असं म्हणत. विश्वामित्र अशाच एका विशिष्ट सिद्धीसाठी एक प्रयोग करीत होते. त्या प्रयोगाला अत्यंत शुद्धता लागणार असल्याने सर्व प्रकारे दक्षता घेऊन सुद्धा 2 अतिरेकी राक्षस मारीच आणि सुबाहू यांनी यज्ञवेदीवर रक्तमांस टाकून वातावरण अशुद्ध करून त्या प्रयोगाचा आणि यज्ञाचा नाश केला होता. विश्वामित्रांची असह्यता. यज्ञाच्या वेदीवर रक्तमांसाचा वर्षाव करून अशुभाची निर्माण करणाऱ्या राक्षसांना विश्वामित्र का बरं मारू शकत नव्हते किंवा शाप देऊन शासन करू शकत नव्हते? ते तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या क्षमतेचे होते. ही शंका कोणाच्याही मनाला येईल. पण विश्वामित्रांना जी सिद्धी हवी होती त्यासाठी करायच्या यज्ञात यज्ञकर्त्याने हिंसा करू नये किंवा शाप देऊ नये असा नियम होता. त्या विधानामुळे ते स्वतः राक्षसांना प्रतिबंध करू शकत नव्हते आणि दुसरं कोणी त्या क्षमतेचं नव्हतं. त्यामुळे यज्ञाचा ध्वंस झाल्यावर ते असहाय्यपणे दशरथ राजाकडे मदत मागण्यासाठी आले होते. ते त्यासाठी इतरत्र कुठेही न जाता सरळ त्या सूर्यवंशी दशरथ राजाकडेच येण्याचं कारण काय असावं? सूर्यवंशी राजश्रीची परंपरा. दशरथ राजा हा सूर्यवंशातला अत्यंत पराक्रमी राजा होता. दानवाविरुद्धच्या युद्धात देवराज इंद्राला सहाय्य करण्याची सूर्यवंशातल्या राजाची परंपरा होती. ब्रह्मदेव मारीच कश्यप यांच्या पुढील पिढीतून सूर्यराजा झाला. सूर्याचा पुत्र मनु आणि मनुचा इक्ष्वाकू हे सर्व कर्तृत्वाने राजे होते. इक्ष्वाकूने अयोध्यानगरी वसवली. त्याचा पुत्र कुकुस्थ त्याला दैत्यविरोधात युद्ध करण्याची देवाने विनंती केली होती. त्यामुळे इंद्र जर माझे वाहन होईल तर मी युद्ध करून दैत्याचा पराभव करू शकेन असे त्या राजाने सांगितले. इंद्राने कुकुदाचे म्हणणे म्हणजे बैलाचे रूप घेतले. कुकुदाच्या खांद्यावर बसून युद्ध करून दैत्यांना जिंकणाऱ्या राजाला कुकुस्थ आणि त्याच्या कुळाला काकुस्थचं नाव पडलं. रामरक्षेमध्ये काकुस्थ करुणार्णवे गुणी निधी विपिप्रिय धर्मिकाय या प्रभू रामचंद्राच्या विशेषणामधल्या काकुस्थ या शब्दामागे या शौर्याचा इतिहास आहे. सप्तद्वीपांची पृथ्वी सागरासह जिंकून पृथ्वीवर एकचक्की राज्य करणारा मानला जाता. त्याचा पुत्र सत्यव्रत किंवा त्रिशंकू, त्याचा पुत्र सत्यनिष्ठ हरिश्चंद्र आणि पुढे चक्रवर्ती सम्राट सागर. गंगा पृथ्वीवर आणणारा भागीरथ हे पराक्रमी आणि कर्तृत्वाने राजे याच वंशात होऊन गेले. सत्यवचनी व्यक्तीला हरिश्चंद्राची उपमा दिली जावी तेवढा तो सत्यनिष्ठ होता. भागीरथने गंगा पृथ्वीवर व्हावी म्हणून जे प्रयत्न केले त्यावरून भाषेत भागीरथ हा प्रयत्न वाक्यप्रचार निर्माण झाला. भागीरथापासून 14व्या पिढीत खडकवाडक राजा होऊन गेला. त्यानेही युद्धात देवांना सहाय्य करून दैत्याचा पराभव केला होता. देवता प्रसन्न झाल्यावर राजाने त्यांना आपलं आयुष्य किती उरलं हे विचारलं. त्यांनी सांगितलं 1 प्रहर म्हणजे आपली 48 मिनिटं. तेव्हा त्या क्षणी राजाने सर्व परित्याग केला आणि ध्यानयुगाच्या मार्गाने चित्त परिमत्य करून विलीन करून तेवढ्या काळात तो मुक्त होऊन गेला.
अर्थात यामागे त्याची अगोदर केलेली साधना असेलच, तरीही हा सर्व पृथ्वी जिंकण्यापेक्षाही मोठा पराक्रम मानायला हवा. ही उज्ज्वल परंपरा पुढे खडकवाडक राजाचा पुत्र दिलीप याने चालवली. तो चक्रवर्ती राजा तर होताच, पण त्याबरोबरच तो एक आदर्श धर्मनिष्ठ होता. सिंहाच्या भुकेसाठी गायीचे प्राण वाचवण्याच्या बदल्यात त्याने आपलं शरीर देऊ केलं होतं. ज्याच्या नावावरून सूर्यवंशाला रघुवंश असं नाव पडलं, तो रघुराजा या दिलीप राजाचा पुत्र होता. या महान राजाची सम्राट होता आणि कुळात उत्तरोत्तर वाढत गेलेले सर्व सद्गुण त्याच्या अंगी पूर्ण विकसित झाले होते. एके प्रसंगी त्याने सर्व दक्षिणा यज्ञ करून सर्वस्वाचं दान केलं होतं. सर्व आभूषणाचा त्याग केलेले राजा राणी एका साध्या कुटीत निवास करीत अशा साधेपणाने राहून चक्रवर्ती राजा राज्य करू शकतो, याचं हे अद्वितीय उदाहरण होतं. देवाने रामरूपात या कुळात जन्म घेतला म्हणून हे कुळ उज्ज्वल झालं असं नसून, अवतार घ्यायचा तर हाच उज्ज्वल कुळात घेतला पाहिजे असं रामाला वाटण्याएवढं हे कुळ महान होतं. दशरथाकडून विश्वामित्रांना काय अपेक्षित? रघुचा पुत्र अज आणि त्याचा पुत्र दशरथ हे असेच महान शूरवीर, कर्तृत्ववान आणि धर्मपरायण असे चक्रवर्ती राजे होते. दानवाविरुद्ध देवानेही या कुळातल्या राजाचं वेळोवेळी सहाय्य घेतलं. त्यावेळी विश्वामित्रांना या कुळातल्या दशरथाकडे मारीच सुभाऊनी यज्ञध्वस्त केल्यावर याच्यापासून दुसरा पर्याय नव्हता. रघुवंशातील हा राजा शूर होता, पण इथे प्रश्न शौर्याचा नव्हता तर औदार्याचा होता. त्याच्याकडून विश्वामित्रांना अपेक्षित ते त्याचं औदार्य, शौर्य नव्हे. असं का? विश्वामित्रांची मागणी. विश्वामित्रांना दशरथ राजाने विचारले, ऋषीवर, मी आपली काय सेवा करू? आपणाला इच्छित असेल ते कृपया सांगावे. त्यावर विश्वामित्र, यज्ञात विघ्न आणणाऱ्या मारीच सुभाऊ नावाच्या राक्षसांचं पारिपत्य करण्यासाठी मला केवळ 10 दिवसांसाठी तुझा पुत्र श्रीराम हवा असं सांगितलं. दशरथ राजा हे ऐकल्यावर रामाच्या वियोगाच्या विचाराने थरथर कापू लागला आणि मूर्छित झाला. थोड्या वेळाने तो सावध होऊन बोलू लागला. दशरथ म्हणाला, राम अजून लहान आहे. तो अजून पूर्ण 16 वर्षाचाही झालेला नाही. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी माझी शस्त्रकुशल सज्ज सेना आणि मी स्वतः येतो. तुम्हाला तो हवाच असेल तर त्याला आपण बरोबर घेऊ. अगोदर मला उतारवयात मुलगा झाला आहे. त्यातून त्याला सोडून राहण्याच्या नुसत्या विचाराने देखील माझा जीव जायची वेळ आली. तुम्ही मला हे कोणते राक्षस आहात, कोणाचे पुत्र आहात, त्यांचा पराक्रम कसा आहे, त्यांचे रक्षण कोण करतं आणि मला युद्धात कोणत्या तयारीने उतरवलं हे सगळं सांगा. मी पुढचं पाहून घेईन. राजाचं बोलणं ऐकून विश्वामित्रांनी त्या प्रसंगाचं गांभीर्य सांगितलं. ते म्हणाले, हे राजा, पुलस्त कुळामधील विश्वाश्वा मुनींचा पुत्र आणि कुबेराचा भाऊ असलेला राक्षसराज रावण हाच मारीच सुबाहू राक्षसांकर यज्ञात विघ्न आणीत आहे. रावणाला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेवाकडून इच्छावळ मिळाला आहे. त्यामुळे हा महाबलशाली आणि पराक्रमी राक्षसराज सर्वांना सर्व प्रकारे त्रास देत असतो. रावणाचं नाव काढल्यावर दशरथाचं धाबधन आणलं. त्याचं जर या मारीच सुभावांना पाठबळ असेल तर आपण त्यांना हातही लावू शकणार नाही हे त्याने ओळखलं होतं. ते पूर्वी होऊन गेलेल्या सूद उपनसूद या बलाढ्य राक्षस बंधूंचे त्या काळातले अवतार होते. ते स्वतः मत्त तर होते, शिवाय रावणाने लंकेपासून वर सगळीकडे आपल्या ज्या राक्षस सेना पद्धतशीरपणे ठेवल्या होत्या त्यांचेही मारीच सुभाऊ यांना पाठबळ होते. दुर्जनांचं काम असं पद्धतशीर असतं. ते तुमच्या नगरी अवस्थांजवळ केव्हाही हल्ला करण्याच्या तयारीत असतात. ते गुप्तपणे तुमच्यात मिसळून राहतात. केव्हाही छापा घातला तरी त्यांच्याकडची संहारी सामुग्री केवढ्या तरी प्रमाणात बाहेर येते. लहानशी ठिणगी पडली तर जाती धर्मानुसार ते दुबळ्या सज्जनांना जाळायला आणि मारायला त्वरित येणार असतात, संघटित सशस्त्रपणे. दशरथाला वाटलं आपण जाऊ शकणार नाही आणि राम तर कोवळाच आहे, त्यामुळे त्याला पाठवायचा प्रश्नच नाही. तसं दशरथाने प्रकट केल्यावर विश्वामित्रांनी त्याला चांगलीच हजेरी घेतली. सर्वात प्रथम रामाला बालक म्हटल्यामुळे त्याला धनुर्विद्या पुरेशी येत नसल्याचे म्हटल्यामुळे विश्वामित्र रागावले. रामाला बालक म्हणणे हे दशरथाच्याच बालबुद्धीचे लक्षण होतं असं विश्वामित्रांना वाटलं. अरे, धनुर्विद्याच काय, पण सर्वच विद्यांचं जन्मस्थान असलेला हा ईश्वर आहे. शिवाय तुझ्या कुळाचा परंपराला न शोभणारं तू बोलत आहेस. इथे तुझ्या शौर्याचा प्रश्न नाही, कुळाच्या औदार्याचा, परंपरेचा प्रश्न आहे. ती तू मोडतो आहेस. काय करायचं ते कर. विश्वामित्रांच्या क्रोधाचे खरे कारण विश्वामित्र क्रोधित झालेले पाहून सर्वजण भयभीत झाले.
खरं तर त्यांचा क्रोध अजूनही ज्या एका कारणासाठी होता ते त्यांना स्पष्ट सांगता येत नव्हते. विश्वामित्रांजवळ दिव्य अस्त्रे होती. रावणाविरुद्ध वापरण्यासाठी ती देवांच्या योजनेनुसार रामाकडे जायला हवी होती. विश्वामित्रांवर राक्षसांचं लक्ष होतं आणि त्यांच्या अद्भुत सामर्थ्यात वाढही होती. आणि ही वाढ होऊ नये म्हणूनच रावणाने मारीच सुबाहू यांच्याद्वारे त्याचे यज्ञप्रयोग नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. ती अस्त्रे उघडपणे रामाला देणे उचित नव्हते आणि यज्ञाच्या स्थळापर्यंत चालत वाटचाल करीत जाताना त्या काळातल्या निबिड वनामध्ये गुप्तपणे ती अस्त्रे रामाला देता येणार होती. दशरथाला याची मुळीच कल्पना नव्हती. समाजात जी गोष्ट उघडपणे प्रस्तुत करण्याने रामाबाबत राक्षस लवकर सावध होणार होते, म्हणून राजनिधीसारख्या ठिकाणीही ती त्याला रामाला द्यायची नव्हती. या सर्व योजनेत दशरथ उगीचच आपल्या भावनिकतेमुळे खीळ घालत होता. शत्रूवर गुप्तपणे दाढ घालण्याच्या मोहिमेत मध्येच मुख्य वीरांचा बाप येऊन रडत बसला तर ती मोहीम चालवणाऱ्याला जसा राग येईल तसाच राग विश्वामित्रांना यावेळेस आला होता. किती आणि कोणती असं विश्वामित्रांनी रामाला दिली त्याचा तपशील पाहिल्यावर लक्षात येईल की यज्ञरक्षण ही दुय्यम गोष्ट होती. अस्त्राचं हस्ताक्षरण हेच त्यांचं प्राधान्य होतं. त्या खालोखाल महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे अयोध्येजवळ राक्षसांचं बळ नष्ट करायला हवं होतं. कारण राम लंकेकडे गेल्यावर इथलं त्यांचं ठाणं भक्कम असणं धोक्याचं ठरलं असतं. त्यासाठी ते ठाणं उद्ध्वस्त करायला मारीच सुबाहू यांनी मारायला किंवा तेथून हलवायला हवंच होतं. नंतर विश्वामित्रांनी केलेल्या यज्ञाचा कोणताच मोठा तपशील किंवा त्यातून काही निष्पन्न झाले याबद्दल काहीच वर्णन रामायणात कुठेच नाही. कारण त्या यज्ञापेक्षा त्यामागे चालवलेला यज्ञ महत्त्वाचा होता. वसिष्ठांनी गुप्तपणे पण थोडक्यात दशरथाला यातला काही भाग सांगितला. त्याला युद्धकर्माचं आणि तत्कालीन स्थितीचं पूर्ण ज्ञान असल्याने ते तत्काळ पटलं. त्याने डोळे पुसले आणि त्याच हाताने आशीर्वाद देऊन लक्ष्मणासह रामाला विश्वासाने विश्वामित्रांच्या सुपूर्द केले. तो क्षण महत्त्वाचा होता कारण ती अवतार कार्याची पवित्र सुरुवात होती. युद्धाच्या दिशेला पडलेलं रामाचं पहिलं पाऊल होतं. दुर्जनांची अतिरेकी आणि त्यांच्या सहाय्यकांची दुष्टकृत्ये केवळ जगाला दाखवित राहून ते दुष्ट आहेत अशी जगाने मान्यता दिल्यावर युद्ध करू असं म्हणणं हा बेडगळ आत्मघातच होय. रामायण शिकवतं की युद्धाचं पाऊल असं कोणाला नकळत टाकायला हवंच असतं. तर अशा प्रकारे ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे माझे चॅनल असेच पाहत राहा. धन्यवाद.